शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांना त्रास देणाऱ्या भिकारी, पैसे मागणारी अल्पवयीन मुले आणि टिळा लावून पैसे मागणारे तृतीयपंथीयांच्या त्रासाला अखेर ग्रामस्थांनी आळा घातला आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आज शनिवारी मोठी कारवाई करत या सर्वांना गावातून हाकलून लावले आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून भिकारी, अल्पवयीन मुले आणि काही तृतीयपंथी मंदिर परिसरात तसेच बाजारपेठेत भाविकांकडून देवाच्या नावाखाली भीक व पैसे मागत होते। यामुळे भाविकांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता। काही वेळा या लोकांमध्ये आपापसात भांडणेही होत असल्याने मंदिर परिसराची पवित्रता आणि शिस्त बिघडत असल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली होती। या प्रकारामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। अखेर आज शनिवारी ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत या सर्वांना गावातून हाकलून लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली। या निर्णयामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। तसेच पुन्हा अशा प्रकारे गावात येऊन भाविकांना त्रास दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या कारवाईवेळी माजी उपसरपंच रमेश मोरे, सुरेश गवंडी, अभिजित लोंढे, सुरेश खिरुगडे, योगेश खिरुगडे, बाळासाहेब कदम, अविनाश भोजले, विशाल सुमन, दयानंद कुमठेकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।